इकडे तिकडे भटकत असतो आणि भटकणारा आत्मा ऐनवेळी कळायच्या वेळी तुमच्या आमच्या देहामध्ये प्रविष्ट होणे, तुमच्या आमच्या देहामध्ये विलीन होणे, त्याला म्हटलं जातं भूत लागणं. आपल्या भाषेत काय गेलं झालं, जीव उत्तर इकडून येतं, इकडून आलं. आपण काय म्हणतो, काय करणं. आमच्या तावशी गावाच्या वेळेला वरचं सोन गाव आहे, कराडी नदीचा संगम सोमेश्वर मंदिरावरती झाला आणि दोन्ही नद्याचं पाणी आमच्या तावशी गावाला कधीच पाणी कमी नसतं. आणि इकडे पाणी नाही, इकडे खाली बाबा, इकडे आमच्याकडे पाणी भरपूर असतं. आता तिथं धरणाचं काम चालू आहे, त्यामुळे पाणी भरपूर आहे. आमच्या तावशीच्या गावातले जुनी लोक सांगायचे, महाराज आपल्या तावशी गावाच्या कडे निघाला त्या नदीच्या कडे एवढी भूत असायची, एवढी भूत असायची, एवढी भूत असायची, ती भूत टेंब घेऊन जाताना दिसायची. किती भूत असायची, टेंब म्हणजे माशाल, कळतं का टेंब आपल्या भाषेत सांगतोय, मशाली टेंब घेऊन जाताना दिसायची, एवढी भूत असायची. पण त्याला झाले कसं ऋषी महाराज, पहिल्यासारखी भूतच राहिली नाही देवाचा, काहीतरी माणसं भूतासारखी वागायला लागली. माणसाला बघून भूत सुद्धा कमी झाली, एवढी विचित्र माणसं बघायला. किती भूत असायची पहिले सांगू का मला म्हणतात, पहिल्या काळात किती भूत. भगवान शंकराच्या लग्नात भूत नाचायची, बेताळ नाचायची, खुशी नाचायची, त्याप्रमाणे बघा भूते बेताळ नाचते, भूते बेताळ नाचते. शंकराच्या लग्नात भूत नाचायची, काय करायची भूत, भूत नाचायची, बेताळ नाचायची, उड्या मारायची. पण कसं नाचायचं खरं सांगू का, पहिल्या काळात भूत लय नाचायची, पहिल्या काळात भूत लय नाचायची, लय नाचायची. पण पहिल्या काळातली भूत माणसासारखी नाचत होती. हा, पहिल्या काळातली भूत माणसासारखी नाचत होती. आताची माणसं वाटण्याला माहिती भूतासारखी, त्याचं काय होतं बा, त्याला हलवली नाचायला लागल्या बघा. मी माफी मागून बोलू का मामाच्या दरबारात, तुम्ही माझ्या लहान मोठ्या बहिणीप्रमाणे असाल, इकडे तरुण मुलं लहान मोठ्या भावाप्रमाणे असाल, तुमचा लहान भाऊ म्हणून किंवा मोठा भाऊ म्हणून मी तुम्हाला प्रार्थना करतो, तुम्हाला खरं त्यांचं बी चुकत नाही, त्याला वरदान आहे, वरदान. मी पुरावा देऊन बोलणार, शंकराच्या लग्नात एवढी भूतं नाचली, एवढी भूतं नाचली, एवढी भूतं नाचली, शंकराला म्हणतात डीजे बंद केला, डीजे बंद केला. शंकरावर भूत रागवले, शंकरा आम्हाला नाचायचं भरपूर, म्हटलं का डीजे बंद केला, म्हणजे नाही आता बाद झालं, नाही आम्हाला भरपूर नाचायचं. शंकर मला लग्न व्हायचं, मी सांगत आहे नाही म्हणे आम्हाला भरपूर नाचायचं, आमचं लग्न पुढे झालं, शंकरा आम्हाला भरपूर नाचायचं. म्हणजे ह्याला लग्नाचा टायमिंग होऊन गेला, किती 15 मिनिटं राहिली, आता टायमिंग होऊन गेला, आता नाही म्हणे आम्हाला नाचायचं. मग शंकराने त्यांना आशीर्वाद दिला, वरदान दिले, काय ऐका, तुमचं नाचणं पूर्ण राहिले ना, आता इथून पुढे माझा तुम्हाला आशीर्वाद आहे, माझं तुम्हाला वरदान आहे. कलियुगात तुमचं नाचणं पूर्ण राहिले ना, आता इथून पुढे कलियुगात कुठल्याही माणसाचं लग्न असू द्या, तुम्ही अंग हलवल्याशिवाय लगेच लागणार. काय सांगितलं, काय तुम्ही अंग हलवल्याशिवाय लगेच लागणार, म्हणजे आता नाचते ती कोण आहे, माणूस आहे. पहिल्या काळातली भूत माणसासारखी नाचायची, माणसं भूतासारखी नाचायला एवढा काय बिघडला महाराज. पहिला काळ किती गोड होता, पहिला काळ किती गोड होता. ती भूत असायची ना, ती भूत करायची कामं पाहिजे, बाळूमामा करायची. बाळूमामाने त्यामध्ये भूत बाधा थांबवला आणि भूत करायची कामं चालू केली. अशा तळावरती लोक यायचे, खायचे, पिचे, नाचायचे, उड्या मारायचे, निघून जायचे. बाळूमामाने विचार केला, या तळावरती आता करमणुकीसाठी काहीतरी पाहिजे, बाबा आपण करमणुकीसाठी घरात काय काय आणू, टीव्ही बघा, पहिलं उत्तर काय करा, टीव्ही. अजून काय मुलांनो, मोबाईल. दुसरं येणार नाही मोबाईल. 6 महिन्यातले लेकराला काय मोबाईल बंद करावं, अजिबात 6 महिन्यातलं लेकराला मोबाईल हातात लागतोय, स्क्रीन जातात. 6 महिन्याचं लेकरू पहिल्या काळात पोराला खायला खुळखुळ असायचं, आता मोबाईलचं खुळखुळ करून टाकले या पोराला. तेवढा वाईट मोबाईल, जेवढा चांगला आहे तेवढा वाईट आहे. पण चांगला वापरायचा का वाईट वापरायचा आपल्याला कळतं का माझं म्हणणं. चांगला सुद्धा तितकाच आणि वाईट सुद्धा तितकाच, फक्त वापरायचा चांगला का वाईट. मग मला प्रामाणिक आता पटपट
आपण पहिला म्हणतात मोबाईल आणि टीव्ही बघितल्यानंतर मोक्ष आहे का?